सामान्य नाहीत, जगाचे सृष्टीचे रचयिते, एवढी सृष्टी एवढी सुंदर ज्या ब्रह्मदेवाने निर्माण केली. आणि मग ते ब्रह्मदेव आगमन झालं, ब्रह्मदेवाचं स्वागत केलं. आणि मग नंतर जगत पिता भगवान विष्णूचं आगमन झालं. आता भगवान विष्णू म्हणजे सामान्य नाही, जगातला एक नंबरचा सुंदर देव. लक्ष्मीकांत शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी वेदान्तगम्यं वन्दे विष्णु भवहरं सर्व लोकैकनाथं. भगवान विष्णूंचं आगमन ज्या वेळेस त्या मंडपामध्ये झालं, सगळ्यांनी टाळ्याच वाजवल्या. काय सुंदर देव आहे म्हणले हा भगवान विष्णू. जशा तुम्ही वाजवल्या अशा त्यांनी पण वाजवल्या. काय सुंदर देव आहे म्हणले. अरे भगवान विष्णूकडे पाहिलं, लक्ष्मी सुद्धा मोहित झाली होती. जगत जननी लक्ष्मी माता, जी लक्ष्मी माता कोणालाच मोहित नव्हती, ती लक्ष्मी माता स्वतः हार घेऊन भगवान विष्णूच्या जाऊन समोर उभा राहिली होती. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस पण भगवान विष्णूनं पाठ फिरवली. लक्ष्मीला किंमत दिली नाही, मोजलं नाही का. लक्ष्मीला अहंकार झाला होता की जगामध्ये एक नंबर सुंदर फक्त मीच आहे म्हणले, कोणी सुंदर नाही.